असं तर ती एक महार जमात आहे आणि ते आपण आहोत आणि त्यामुळं त्यांनी हे सर्व 18 पगड देव धर्म हे सगळे चुलीत जेवण घातले आणि बौद्ध धर्माच्या पद्धतीने अनुकरण करू लागलं आणि शिकू लागले ते, त्यामुळे त्यांची प्रगती झाली. त्यांच्या प्रगतीमागे हा एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. पण त्या इतर लोक काय सांगतात त्यांना की बाबा नाही हे आता तुमचे भाऊच आहेत, हा पुढे गेला आणि तो मागत राहिला, तू 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 तुझ्यासाठी वेगळं माग. पण त्याला हे समजून नाही सांगत तो माग का राहिला. माग राहण्याची कारण सांगा ना तुम्ही, मग त्यांना समजेल की आपलं काय चुकलं म्हणून. पण हे असं सांगत नाही कोणी, सत्य कोणी सांगत नाही, सत्य लपवलं जातं. आणि म्हणून सत्य सांगण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. आणि येणाऱ्या 21 तारखेला आपण आपल्या गावातून जास्तीत जास्त संख्येनं या उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये सहभागी होऊ, खर्चानं जाऊ युनिटीमध्ये आणि आपली एक युनिटी शासनाला दाखवून देऊ जालन्यामध्ये की हे उपवर्गीकरण समाजाच्या विघातक कार्य आहे, हे समाजाचे विरोधी आहे, यानं फार मोठा परिणाम होऊ शकतो. या देशाचे भलं तर तुकडे पण होऊ शकतात याच्यामुळं. आणि हे थोडा आणि थोडा राजकारण आपल्याला हाणून पाडायचं. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण 21 तारखेला सर्वांना जायचं आहे, ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी बोर्डे साहेबांचं, जाधव साहेबांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा की त्यांनी आपल्या परिसरामध्ये जनजागृती चालवलेली या मोर्चाच्या संदर्भामध्ये. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.